नमस्कार, मी मानसी. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. कोकणच्या हापूसची वैदर्भियांना क्रेज, पण ऑनलाईन फसवणुकीने बेचव केला आंब्याचा गोडवा. कैऱ्यांवर फळ विक्रेत्या व्यापाऱ्यांचा प्रयोग, फळ पिकवण्यासाठी केमिकलचा वापर, फूड अँड ड्रग्सचे दुर्लक्ष. तापत्या उन्हात चौकाचौकातील सिग्नलची डोकेदुखी, दुपारी सिग्नल बंद ठेवण्याची जनतेची मागणी आली समोर. केवळ कर जमा करण्याची महापालिकेची भूमिका समोर, वाढत्या उन्हात जनतेच्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष. शनिवारी सर्वत्र उत्साहात साजरी होणार हनुमान जयंती. हनुमान जयंती निमित्त शहरातील मंदिरांवर रोषणाई. आता सविस्तर बातम्या. विदर्भातील लोकांना कोकणातील हापूस आंब्याची मोठी क्रेज, पण यामुळे ते फसविले जात असल्याची ओरड आहे. फसविल्या गेल्याचे उघडपणे सांगणे ही या खवय्यांना कमीपणाचे वाटणारे आहे. हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. आंब्याचा हंगाम सुरू झाला की ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर विविध ऑफर्स आणि जाहिराती झळकू लागतात. परंतु यामागे अनेकदा बनावट आणि धोकादायक धंदे सुरू असतात. अनेक व्यापारी न पिकलेले आंबे कॅल्शियम कार्बाईड सारख्या रसायनांनी जबरदस्तीने पिकवून ते हापूस म्हणून विकतात. म्हैसूर, कर्नाटकी, बंगळूर येथून हापूस आंब्याची आवक होत असून या आंब्याची ओरिजिनल हापूस म्हणून विक्री होत आहे. तर रत्नागिरी, देवगड येथील हापूसपेक्षा कमी दरात मिळत असल्याने ग्राहकही या आंब्याची खरेदी करतात. ही फसवणूक केवळ आर्थिकच नाही तर ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणारी आहे. यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी वाढत असून सरकारकडे अधिकृत विक्रेत्यांची यादी जाहीर करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. अकोल्यातील थेट कैऱ्या विकत आणून त्याचे आंबे करण्यात काही व्यापारी गुंतले आहेत. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष असून केमिकल्सने फळ पिकवणारी टोळी कार्यरत असल्याची ओरड बाजारपेठेत आहे. बाजारातून खरेदी झाल्यानंतर ग्राहकांना घरी पोहोचणारे आंबे चवहीन, कृत्रिम, वास असलेले आणि रासायनिक प्रक्रियेतून गेलेले असतात. अनेक वेळा पॅकेजिंगवर हापूस असे छापलेले असते, पण ते आंबे कोकणातून आलेले नसतात. कॅल्शियम कार्बाईड वापरल्यामुळे आंबे लवकर पिकतात, पण त्यात नैसर्गिक गोडी आणि सुवास राहत नाही. या रसायनाचा थेट संपर्क केवळ चव बिघडवत नाही तर कर्करोग, श्वसनविकार आणि पचनतंत्राच्या समस्या उद्भवू शकतात. आंब्याचे पोषण मूल्य कमी होते आणि लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच याचा धोका संभवतो. असे असताना अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकाऱ्यांची अर्थपूर्ण डोळेझाक ही जनतेचे आरोग्य धोक्यात टाकण्यासारखेच ठरणारे आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शहरातील काही सिग्नलवर उभे राहणे आता अकोलेकरांना सहन होण्यापलीकडे आहे. त्यामुळे वाढते तापमान पाहता दुपारी काही तास सिग्नल प्रणाली बंद करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अकोला शहर सध्या उष्णतेच्या तीव्र लाटेत होरपळत आहे. तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे आणि याचा सर्वात जास्त फटका बसतो नियम पाळणाऱ्या दुचाकी चालकांना. शहरात काही सिग्नल सुरू आहे ते देखील नकोसे झाले आहे. 45 अंश सेल्सिअस तापमानात 1-2 मिनिट देखील सिग्नलवर उभे राहणे लोकांसाठी त्रासदायक झाले आहे. यंत्रणेने याविषयी मानवी आधारावर विचार करण्याची गरज आहे. दिवसा सिग्नल बंद करत रात्री ते सुरू करावेत, पण दिवसा नागरिकांनी सिग्नल बंद असल्याचा गैरफायदा न घेत वाहनांवर चौकाचौकात नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. उन्हाच्या तडाख्यात रस्त्यावरील दुचाकी चालक हे अक्षरशः भाजून निघत आहेत. उन्हामुळे त्यांच्या शरीरातील पाणी आणि क्षार घटतात, ज्यामुळे अकोलेकरांना त्रास होत आहे. डोळ्यांची जळजळ होते, चक्कर येणे आणि कधी कधी तर अस्वस्थ वाटणारे अनेक जण भेटतात. 45 अंश सेल्सिअस तापमानात काम करणे मानवी शरीरासाठी अत्यंत धोकादायक आणि अमानवी आहे. उष्माघाताने अवयव निकामी होऊ शकतात आणि मृत्यू देखील येऊ शकतो. उष्माघाताची माहिती असताना महापालिका अकोला थंड ठेवण्यासाठी काहीच उपाययोजना करत नसल्याची ओरड आहे. अकोला महापालिका केवळ टॅक्स घेण्यासाठी आहे असा प्रश्न जनतेला पडला आहे.
वाढते तापमान पाहता अकोलेकरांच्या सोयीसाठी काहीच उपाययोजना महापालिकेने केल्याचे चित्र नाही. शहरात पाणपोई उभे करण्याचे धाडस आयुक्त दाखवतील काय असा जनतेचा प्रश्न आहे. इतकेच नाही तर मोजक्या सिग्नलवर ग्रीन नेट महापालिकेच्या खर्चातून उभे करण्याची गरज आहे. महापालिका केवळ लोकांकडून कर घेण्यासाठी नसून लोकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. अकोल्यासारख्या तापत्या शहरात पाण्याचे फाउंटेन ही काळाची गरज असून त्याकडे दुर्लक्ष आहे. महापालिकेने वाढते तापमान पाहता काही दीर्घकालिक उपाययोजना करण्याची गरज आहे. तरच शहरात माणसे राहतील, अन्यथा हे शहर खाली झाल्याशिवाय राहणार नाही. राज्यात विविध राजकीय पक्ष आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यात युवक इच्छुक आहे. या युवकांना पक्षाचे ध्येय धोरणे विशद करणे आणि नव्या सदस्यांचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक अकोल्यात झाली. त्या बैठकीचा सविस्तर वृत्तांत. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या सदस्य नोंदणी कार्यक्रमाला अकोला शहरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अकोला महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली, ज्यात शहरातील विविध प्रभागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांनी बैठकीच्या सुरुवातीला उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की पक्षाची विचारधारा आणि ध्येय धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवून अधिकाधिक नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात सहभागी करणे हे या सदस्य नोंदणी अभियानाचे उद्दिष्ट आहे. अकोला शहरातही या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून कार्यकर्त्यांनी अधिक सक्रियपणे काम करून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन त्यांनी केले. या आढावा बैठकीमध्ये प्रामुख्याने शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील सदस्य नोंदणीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या प्रभागातील माजी नगरसेवक अजय रामटेके, गौतम गवई, दिलीप देशमुख, अफसर कुरेशी, बुढन गाडेकर यांच्यासह प्रभागातील सक्रिय अर्थात क्रियाशील आणि प्राथमिक सदस्य तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात सदस्य नोंदणीच्या कामाला आणखीन गती मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला महानगर शहरात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. या बैठकीत शहरातील अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते, ज्यामुळे वातावरण उत्साही आणि सकारात्मक होते. लवकरच इतर प्रभागातील सदस्य नोंदणीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अशाच बैठकांचे आयोजन केले जाणार असल्याचे महानगर अध्यक्षांनी सांगितले. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने आणि महान जलशुद्धीकरण केंद्रावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे तसेच रेल्वे स्टेशन जवळील मुख्य वॉल दुरुस्तीच्या कामामुळे न्यू तापडिया नगर परिसराला रविवार 13 एप्रिल रोजी पाणी पुरवठा होऊ शकतो. काटेपूर्णा प्रकल्पातील पाणी पातळी कमी झाली आहे. सध्या तीव्र उन्हाळा असल्याने पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने 10 एप्रिल पासून नवीन वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा सर्वाधिक फटका हद्दवाढ भागाला बसणार आहे. परंतु आता तांत्रिक बिघाडामुळे समस्या निर्माण झाली आहे. या काळात पाणी जपून वापरावे तसेच पाणी पुरवठ्याचे निश्चित वेळापत्रक शनिवार संध्याकाळी कळविण्यात येईल अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईशी 2 हात करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुका अंतर्गत जामठी बुद्रुक गावाजवळ कत्तलीसाठी निर्दयीपणे नेले जात असलेल्या 4 गोवंशांना पोलिसांनी वाचवले। गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने एका महिंद्रा बोलेरो गाडीला थांबवून पाहणी केली असता धक्कादायक बाब समोर आली। पोलीस पथकाने गाडीची तपासणी केली तेव्हा 4 बैल गाडीच्या आतमध्ये निर्दयीपणे बांधलेले आढळले। या प्रकरणात गाडीचा चालक समीर खान छोटे खान पठाण राहणार जामठी बुद्रुक याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने या गोवंश तस्करीची कबुली दिली आहे। पोलिसांनी या प्रकरणी अंदाजे 1,10,000 रुपये किमतीचे बैल व 8 लाख रुपयांची बोलेरो गाडी असा एकूण 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अटक केलेल्या आरोपीवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे। राष्ट्रीय महामार्ग तसेच जिल्ह्यातील अन्य भागात गोवंश तस्करीच्या घटना घडत आहेत, त्या आटोक्यात आणण्याची गरज आहे। अकोला जिल्ह्यात 2 व 3 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका अकोला, तेल्हारा तसेच बाळापूर तालुक्यातील पिकांना बसला। अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका अकोला, तेल्हारा तसेच बाळापूर तालुक्यातील पिकांना बसला। यामध्ये तेल्हारा, अकोला व बाळापूर तालुक्यातील 84 गावे बाधित झाली असून या गावांमधील 762 हेक्टर शेत जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले होते। शेतकऱ्यांनी लावलेला कांदा, गहू, हरभरा, उन्हाळी ज्वारी, भाजीपाला, टरबूज, मका व लिंबू पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। जिल्हा प्रशासन तसेच कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे केले आहेत, परंतु मदतीची रक्कम अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे। शासनाने बाधित शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून तातडीने सहाय्य करावे अशी मागणी केली जात आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। बाळापूर ते वाडेगाव रोडवर असलेल्या हनुमान मंदिराजवळ ट्रक व मोटरसायकल अपघातात शेळद येथील 37 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली। भरधाव वाहनांनी जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढली असून याकडे पोलिसांचे मात्र दुर्लक्ष अधोरेखित होत आहे। शेळद येथील जितू डोंगरे हा 37 वर्षीय युवक मोटरसायकलने वाडेगाव येथे कामावर जात होता। बाळापूर ते वाडेगाव रोडवर असलेल्या हनुमान मंदिराजवळ ट्रक व मोटरसायकलचा अपघात होऊन युवक जागीच ठार झाला। मृतक जितू डोंगरे हा युवक वाडेगाव येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता। अपघातास कारणीभूत असलेला ट्रक चालक फरार झाला होता, परंतु बाळापूर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला। अपघाताची माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल जुमळे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी मृतक डोंगरे याचा मृतदेह बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला। या बाबतीत बाळापूर पोलीस तपास करीत आहेत। अकोला शहरातील अंजनी माता आणि हनुमान माता पुत्रचा एकत्रित असलेला भारतातील एकमेव स्वयंभू मंदिर मानला जातो। अकोला शहरातील मोहता मिल परिसरात असलेला हा मंदिर तपे हनुमान या नावाने प्रसिद्ध आहे। हे मंदिर भक्तांसाठी एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ बनले आहे। माता अंजनी आणि हनुमान यांचा सोबत असलेला स्वयंभू मंदिर हा भारतातील एकमेव मंदिर असल्याचं बोललं जातं। सुमारे 450 ते 500 वर्ष पुरातन हे मंदिर आहे। या ठिकाणी दरवर्षी हनुमान जन्मोत्सवाचा मोठा उत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये भक्तजन श्रद्धेने हजेरी लावतात। हनुमान मंदिरात विशेषतः रामनवमी, हनुमान जन्मोत्सव आणि अन्य धार्मिक सणांवर मोठी गर्दी असते। या मंदिरात भक्तजन हनुमानाचे स्तोत्र, मंत्र वाचन करून पूजा अर्चना करतात। तसेच अंजनी माता हनुमानाची माता असल्याने तिच्या आराधनेवरही भक्त विश्वास ठेवतात।
या ठिकाणी भक्तजन विशेषतः संकटामध्ये मोडत असल्यास किंवा कोणत्याही प्रकारच्या संकटातून मुक्त होण्यासाठी श्रद्धेने प्रार्थना करतात, तर त्यांचे संकट दूर होतात अशी ही भावना भक्तांच्या मनात आहे. जय श्रीराम. मातृभक्त तपे हनुमान की जय. जसं तुम्ही इथे आलेले आहात, हे अकोल्याचे एक सुप्रसिद्ध मंदिर आहे आणि इथे तुम्ही पाहू शकाल की हे एक मातृभक्त तपे हनुमान म्हणजेच की माता अंजनी सोबतचं मंदिर आहे. तर भारतात दोनच मंदिर आहे, एक राजस्थान साईडला आहे आणि एक अकोल्यामध्ये आहे. तर त्यामुळे हे अत्यंत सुप्रसिद्ध आहे आणि मनोकामना पूर्ण करणारं एक स्थान आहे. म्हणजे देव म्हटलं की आपली श्रद्धा असतेच, पण आई सोबत असल्यानंतर लेकरू कसं असते की त्याची सगळी इच्छा पूर्ण होतात आणि त्याची इच्छा पूर्ण होत असतात म्हणून तो इतरांचीही करत असतो. आणि इथे आल्यानंतर एक मनाला म्हणजे आनंददायी आणि प्रसन्न करणारं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. आणि इतर मंदिरांमध्ये आपण पाहतो की जिथे गेल्यानंतर दक्षिणेकरता किंवा इतर कुठल्या गोष्टीसाठी अट्टहास केला जाते, तर तसं इथे काही नाहीये. आपल्या इच्छेने आपण येऊ शकतो, दर्शन घेऊ शकतो आणि वेळेचं काही बंधन नाहीये. पावित्रता राखून इथली जी सेवा करतात, जे आपण म्हणू की जे पंडित आहे किंवा आणखी इतर जे सेवाधारी आहे, तर ते इथलं वातावरण जे आहे ते अतिशय प्रसन्न ठेवतात. धन्यवाद. सांगितलं ना, 13 वर्ष झाले, 13-14 वर्ष मी या ठिकाणी येतो आहे. केवळ एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आलो आणि नंतर यांच्याशी मी जुळत गेलो. इथे श्रद्धा म्हणजे असं आहे की इथे आल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला जी एक प्रसन्नता जाणवते आणि तुमच्यामध्ये नकळत एक जी ऊर्जा निर्माण होते, ती शब्दांमध्ये सांगणं वास्तविक तसं कठीण आहे, पण एक वेगळ्या विश्वामध्ये माणूस इथून गेल्यानंतर परत जातो. याचं कारण असं आहे की कदाचित मी चुकत नसेल तर एकमेव मंदिर हे इथे आहे की जे 450 वर्षापासून आहे आणि माता अंजनी त्यांच्या बाजूला आहे. अनेक ठिकाणी आपल्याला फक्त मारुतीची मंदिरं बघायला मिळतात, पण त्यांची आई बाजूला आहे. म्हणजे इथे ओटी सुद्धा भरायला ज्या स्त्रिया येतात त्यांची सुद्धा मनोकामना याच ठिकाणी पूर्ण होते. आणि याचं सगळं महात्म्य पंडितजी वारंवार त्यांना सांगत असतात. आणि त्याच्यामुळे होतं काय की मारुतीरायाचं दर्शन आणि देवीचं दर्शन एकाच ठिकाणी, एकाच छत्राखाली फक्त तपे हनुमान या ठिकाणीच आपल्याला होतं. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. कोकणच्या हापूसची वैदर्भियांना क्रेज, पण ऑनलाईन फसवणुकीने बेचव केला आंब्याचा गोडवा. कैऱ्यांवर फळ विक्रेत्या व्यापाऱ्यांचा प्रयोग, फळ पिकवण्यासाठी केमिकलचा वापर, फूड अँड ड्रग्जचे दुर्लक्ष. तापत्या उन्हात चौकाचौकातील सिग्नलची डोकेदुखी, दुपारी सिग्नल बंद ठेवण्याची जनतेची मागणी आली समोर. केवळ कर जमा करण्याची महापालिकेची भूमिका समोर, वाढत्या उन्हात जनतेच्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष. शनिवारी सर्वत्र उत्साहात साजरी होणार हनुमान जयंती. हनुमान जयंती निमित्त शहरातील मंदिरांवर रोषणाई. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.